महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। गेलच्या प्रवेशद्वारावर प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू। कंत्राटी कामात स्थानिकांना प्राधान्य नाही। 150 प्रकल्पग्रस्त कामापासून वंचित। प्रकल्पग्रस्तांचे कंपनी विरोधात साखळी उपोषण सुरू। संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीचे अलिबागचे उसर येथील गेल कंपनीच्या प्रवेशद्वारावर साखळी उपोषण सुरू केले आहे। कंपनीच्या प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे। यामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंत्राटी कामात प्राधान्य दिले जात नाही। बाहेरील कामगार आणून या ठिकाणी काम केले जात आहे। 150 प्रकल्पग्रस्तांना ठेकेदारी पद्धतीत काम देण्याचे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाने दिलं होतं, मात्र त्याला हरताळ फासण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। गेल इंडिया उसर तर्फे 475 एकर जमीन ही शेतकऱ्यांची अत्यल्प दरामध्ये खरेदी केली। आज 247 पैकी फक्त 25 लोकांना कायमस्वरूपी नोकरी दिली। आज 98 पासून उर्वरित प्रकल्पग्रस्त हे परमनंट नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत। अनेक आंदोलनं आम्ही केली। प्रत्येक वेळी प्रशासनातर्फे गेलतर्फे आश्वासनं देण्यात आली, अजूनपर्यंत कोणता त्याच्यावर निर्णय नाही झालेला। आज इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिस कॉन्ट्रॅक्टमध्ये काही डिप्लोमा आणि ITI इलेक्ट्रिशियनच्या जागा होत्या। त्याच्यामध्ये सर्व प्रकल्पग्रस्त त्यांच्या क्रायटेरियामध्ये बसत असतानाही बाहेरची लोक पैसे किंवा इतर कोणत्या तरी गोष्टींना बली पडून गेल मॅनेजमेंटने तिथे भरती केलेली आहेत आणि प्रकल्पग्रस्त आजही इंटरव्ह्यू देऊनही त्यांना भरती केलं गेलं नाही। तर हा इथल्या प्रकल्पग्रस्तांवर अन्याय आहे। आज इथे 4000 जे परप्रांतीय काम करतात, परंतु सभोवतालील जे स्थानिक आहेत त्यांना आज रोजगार नाही आहे, अशी इथे परिस्थिती आहे। तर तिथल्या स्थानिकांना रोजगार मिळावा, तिथल्या प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी, ह्या उद्देशाने आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। तरी योग्य तो निर्णय होईल, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील। माननीय उपजिल्हाधिकारी वाघमारे साहेबांनी काल फोन केलेला होता की मी सोमवारी तुमची काय आहे ती गेल मॅनेजमेंट बरोबर मीटिंग लावून तुमच्या प्रश्नांवर काय मार्ग काढतो। आज आमचं गेलच्या अधिकारी जे आहेत त्यांच्या घरी भीक मागो आंदोलन होतं, परंतु माननीय उपजिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीमुळे ते आम्ही आंदोलन तुर्तास स्थगित केलेलं आहे। सध्या 10 लोक फक्त साखळी उपोषण म्हणून करतात रोज। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.